श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मी पण एकदम मजेत. 5:45 वाजता दिवसाची सुरुवात झाली. तसं तर मला लवकर उठायचं होतं, पण जमलंच नाही उठायला. जागच नाही आली. चला ठीक आहे. 5:45ला उठले म्हटल्यावर खूप पटकन मला काम आवरायचे होते. का? ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर झाडू वगैरे मारून घेतला घरामध्ये, ओटा झाडून घेतला आणि अंगण झाडायचं होतं. आता रोज तर ह्या गाड्या आहे तिथेच राहतात, पण आज मला सडा टाकायचा होता म्हणून म्हटलं गाड्या साईडला काढू. कारण सड्याचे जे डाग पडले तर बाबा परत बडबड करेल. आता सडा म्हणजे काय हो? दुकानातून कलरची पुडी आणायची, पाण्यामध्ये मिक्स करायची आणि ती सडा म्हणून टाकायची. आता इथं कुठं शेण आणि इथं कुठं म्हशी आणि कुठे गाई. तर असं मस्त छान दिसत होतं कलरचा सडा टाकल्यावर. अंघोळ वगैरे केली आणि जे माझं डेलीचं रुटीन असतं त्याच्याच तयारीला लागली. आता गॅसची पूजा वगैरे करून घेतली आणि ठेवला चहा. आता चहा जर पिली नाही तर मला बाकीचे काही कामच सुधारणार नाही. म्हणून म्हटलं चला चहा ठेवूया. आता टोपामध्ये तुम्ही एवढा चहा बघशाल आणि म्हणशाल बाई श्वेता इतका चहा पिते की काय? तर तसं काही नाही आहे. आरशुप्रणीतला मी आज लवकर उठवणार आहे आणि त्याचे पप्पा तर लवकर उठलेच होते. तर सगळ्यांचा चहा ठेवून घेतला. म्हटलं तीनदा तीनदा नको चहा ठेवायला. तर त्याच्यामुळे मी आज एवढा चहा ठेवला आहे. रात्रीच छोले भिजत घातलेले होते. म्हटलं ते पण लगेच कुकरला लावून घेऊ. ते धुवून चून भिजत घातलेले होते. म्हणून मग मी काय ते पाणी टाकून नाही दिलं. आहे तसंच ते छोले आणि ते पाणी कुकरला टाकून दिलं. आता माझ्याकडे झाली होती ते 2 चुका. आता ते काय मी तुम्हाला पुढे सांगतेच. छोले कुकरला गॅसवर चढवले आणि बटाटे घेतले. पहिली चूक तर मी त्याचे साल काढले आणि दुसरी माझी चूक का मी ते कट केले. आता ते का कट केले आणि माझी काय चूक झाली ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. चहा उकळलेला होता. चहामध्ये मस्त दूध टाकून घेतलं. आता म्हटलं चहा उकळतोय तोपर्यंत काजू आणि बदाम कट करून घेऊ. आता मनुके वगैरे दुसरं काही नव्हतं माझ्याकडे. आहे ते कट करून घेऊ म्हटलं. चहा काय उकळायचं नावच घेत नव्हता आणि मला काही दम निघत नव्हता. काजू बदामचं ठेवलं बाजूला. म्हटलं अरे आपण आज देवपूजाच केलेली नाही आहे अजून. इतकी घाई गडबड झाली होती का काही सुधरतच नव्हतं. दिवस तर इतका वर आला. अरे बापरे म्हटलं घड्याळ तर नुसती पळतेच आहे. आता काय करावा? पटकन आवरलं आणि बाहेर आली. तुळशीला मस्त पाणी घेतलं, उंबरठा पूजन केलं आणि नंतरला आली ते अंगणात रांगोळी काढायला. आता मला रांगोळी फारशी तशी येत नाही. बघून बघून मी काढते थोडीफार, पण मला काय जास्त रांगोळी येत नाही. रांगोळी काढायची म्हटलं का मला एकच सुचतं. मेहंदी जशी काढतो तसं एक फूल काढायचं. आता ते फूल कोणतं? आता तुम्ही त्याला जास्वंदाचं म्हणा किंवा आणखीन कशाचं म्हणा, पण खरं तर मला रांगोळी येतच नाही. हां, अशी मोबाईलमध्ये सर्च केली आणि काढायचा प्रयत्न केला तर काढते बरं का, पण मग वेळ लागतो खूप आणि माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. म्हटलं आता दुसरं काय आपल्याला सुचायचं नाही. आता जे सुचतंय तेच काढून घेऊ. आता मी तर याला जास्वंदाचं फूल म्हणते बाई. आता तुम्ही कोणतं म्हणता मला सांगा. मस्त त्याच्यामध्ये कलर वगैरे भरून घेतले आणि लगेच आली घरामध्ये. चहा पिऊन घेतला आणि म्हटलं कुकर उघडून बघूया. इथं माझे छोले तर मस्त शिजले होते, पण बटाट्यांचं चांगलं शिकरण झालं. आता मला बटाट्याची चटणी करायची होती. मस्त म्हटलं कांदा-बिंदा घालून चटणी करू, पण बटाट्याची चटणी करायला गेली तर तिचं पार शिकरणच होऊन गेलं होतं. ते तर तुम्हाला पुढे दिसेलच. म्हटलं ठीक आहे चला, असाही प्रयोग करून बघितला, पण सक्सेस झाला नाही. ही चूक मी नेक्स्ट टाईम करणार नाही, हे तर नक्कीच. बटाट्याच्या चटणीचा म्हटलं मसाला काढून घेऊ. छोले बटाटे बाजूला काढले आणि मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. सगळ्यात आधी त्याच्यामध्ये मीठ टाकलं, लसूण, नंतर घेतल्या हिरव्या मिरच्या, थोडेसे जिरे टाकले, नंतरला टाकली कोथिंबीर आणि 2 ते 3 पाने टाकले कढीपत्त्याचे. आता तुम्ही पण वाटणामध्ये कढीपत्ता टाकता की नाही माहीत नाही, पण मी तर टाकते. कढीपत्ता आपल्या केसांसाठी तर उत्तमच आहे. म्हणून म्हटलं असा तर नाही आपण खाल्ला जात, पण असा नक्कीच पोटामध्ये जाईल आपल्या. आणि तो मसाला काढून झाला घेतला मी वाटीमध्ये आणि नंतरला घेतलं मी छोलेच्या भाजीचा मसाला काढायला. आता पहिले टमाटर टाकलं आणि टमाटर मी छोटंच घेतलं, कारण जास्त जर टमाटर टाकलं तर प्रणीतच्या पप्पांना ते आवडणार नाही आणि मग ती भाजी खाणार नाही. त्यांना टमॅटोची ग्रेव्ही घालून भाजी आवडत नाही जास्त. म्हणून मी एक छोटंसं टमाटर टाकलं आणि 2 असे, एक मोठा आणि एक छोट्या साईजचा कांदा घेतला. आता कांदा कापायचं म्हटलं का मला लय कंटाळा येतो. डोळ्यांची पार आगच मारून जाते. बघितलं किती वाट लागली माझी. तर त्याच्यामध्ये नंतर मी टाकलं कांदा, थोडंसं अद्रक, टमॅटो, कोथिंबीर आणि थोडेसे 2-3 पानं कढीपत्त्याचे. इतका छान मसाला होतो ना हा तयार, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकल्यावर. ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये झटपट पटापट असं काढून घेतलं आणि लगेच म्हटलं फोडणी देऊन घेऊ. आता मी कुकरमध्येच फोडणी देणार आहे, कारण मला भांडे जास्त भरवायचे नाहीत ना. काम पण पटकन आवरायचं आणि पसारा पण झाला नाही पाहिजे. छोले पातेल्यामध्ये काढून घेतले आणि कुकर चढवलं गॅसवर. तेल टाकलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकले तेजपत्ता
मिरे आणि लवंग. तुमच्याकडे दालचिनी, चक्री फूल वगैरे असलं तर ते पण तुम्ही टाका. माझ्याकडे नव्हतं. तर त्याच्यानंतर मी जो आपल्या मिक्सरच्या भांड्यामधून झटपट पटापट असा मसाला काढला होता, तो पण तो मसाला त्याच्यामध्ये ॲड केला आणि मस्त तेलामध्ये परतून घेतला. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं दिसतच असेल का मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे छोले मी बाजूला काढून घेते. का तर ते मला मिक्सरच्या भांड्यातून काढायचे. त्याच्यानंतर मी मसाला टाकणारे पहिले घेतला किचन किंग मसाला आणि त्याच्यानंतर घेतला लाल तिखट, थोडीशी धना पावडर आणि नंतर हळद आणि थोडासा कांदा लसूण मसाला. बस याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतेच मसाले मी घालणार नाही आहे. आता तुम्ही कोणते कोणते ॲड करता ते तुमच्यावर डिपेंड आहे. प्रणीतच्या पप्पांना जायचं होतं ऑफिसला म्हणून म्हटलं पहिले त्यांना चहा देऊया आणि मग आपण पटकन आपल्या कामाकडे वळूया. तर मसाल्यामध्ये मी मीठ पण टाकून घेतला आणि तो मसाला पूर्ण त्या कुकरमध्ये टाकून छान असा परतून घेतला. किती छान झालं आहे बघा ही ग्रेव्ही. तर तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर मी गरम छोलेचं जे पाणी होतं ते पाणी टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि गरमच पाणी वापरायचं. मी आधी पण तुम्हाला सांगितलं का गरम पाण्याने आपल्या भाजीची टेस्ट जात नाही. खूप छान चव लागते भाजीची. पाणी टाकून झाल्यानंतर पण आपला मसाला खूप छान असा परतला गेला आणि छोले वगैरे टाकून दिले तर हे खूप पातळ पातळ वाटत होतं आणि मला थोडीशी घट्ट करायची भाजी. जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जे छोले काढले होते ते असे मस्त पेस्ट करून घेतली. काही आबडधोबड पण काढले आणि काही पेस्ट झाली होती अशी मस्त. ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि याने काय होणार आहे का आपली भाजी अशी मस्त घट्ट होणार आहे. खायला पण छान लागेल. भाजी सगळी अशी मिक्स करून घेतली आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या भाजीला तर्री आलेली आहे आणि भाजी पण थिकनेस पण मस्त झालेली आहे. तर कुकर ठेवलं बाजूच्या गॅसवर आणि त्याच्यावर ठेवलं मी कोमट पाणी करायला, कारण भाजीमध्ये मला टाकायचं आहे त्याच्यासाठी. पाणी गरम होतं आहे म्हटलं तोपर्यंत कोथिंबीर कट करून घेऊया. कोथिंबीर कट करून घेतली आणि ते गरम पाणी झालेलं होतं ते भाजीमध्ये टाकून दिलं. आता मला करायची आहे इथं बटाट्याची चटणी. त्याच्यासाठीच मी कांदा कट करते. मस्त असा बारीक कांदा कट करून घेतला. तो काळा होता त्याच्यामुळे मग धुवून घेतला आणि उन्हाळ्यात कांदे म्हटले का ते साईडने काळे होणारच नाही का. आता जे जे शेतकरी आहे त्यांना ही गोष्ट तर सांगायची गरज नाही. त्यांना बरोबरच हे गोष्टी कळतील. तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि तेलामध्ये मी टाकले जिरे, थोडेसे मोहरी, कढीपत्ता आणि कांदा. हे सगळं परतून घेतलं. आता तुम्ही म्हणशाल बाई श्वेता नुसतीच व्हिडिओ बनवते काय, कढई बघ किती खराब झाली, तिला जरा नीट घास. काय सांगू, इतकी घासलेली आहे मी ती कढई, पण ती कढई काही निघायचं नावच घेत नाही. जास्तच हट्टी झाली आहे ती. काय करणार, 10 वर्ष झाले आहेत ना तिला पण, ती तरी किती साथ देणार मला. कांदा परतताना टाकलं थोडंसं मीठ, हळद आणि थोडीशी धना पावडर आणि आपण जे झटपट मिक्सरमधून मसाला काढला होता तोच मी इकडं पटापट कढईमध्ये टाकून घेतला. मस्त असा मसाला परतून झाला आणि त्याच्यामध्ये टाकले मी बटाटे. आता तुम्हीच सांगा याला शिकरण म्हणायचं का बटाट्याची चटणी म्हणायची. ते बटाटे इतके शिजलेले होते का ते पूर्ण शिकरणच होऊन गेलं. पण ठीक आहे चला, चवीला तर छान झाली होती नाही का. तर कढई ठेवली बाजूला, गॅसवर दूध तापायला ठेवलं कारण मला बनवायची होती खीर. तर दूध गरम होतंय तोपर्यंत म्हटलं बसण्यापेक्षा किचन ओटा पूर्ण साफ करून घेऊ. चपात्यांना जे पीठ लावतो ते मी असं साईडला डब्यामध्ये काढून ठेवते. तोच डब्बा घासलेला होता, म्हटलं त्याच्यामध्ये तेल काढून घेऊ आणि खाली जो किचनवर जो पसारा होता तो चालू चालू लगेच आवरून घेतला. म्हणजे हे माझं काम पटकन आवरेल आणि मला नंतरला जास्त भांडे पडणार नाही. आणि नंतर जास्त जर भांडे पडले तर मग मला खूप जास्त कंटाळा येणार. असं तुम्हाला पण होतं का? म्हणूनच मी लगेच चालू चालू सगळं काम आवरून घेतलं आणि घेतलं पीठ भिजवायला. आता पीठ भिजवायला मला काही जास्त टाईम लागत नाही. एकदा का भांड्यामध्ये सुक्कं पीठ काढायचं आणि अंदाज बघत बघत पाणी टाकायचं. पटकन पीठ भिजवून होतं. जास्त काही टाईमच लागत नाही. मी तर तेच करते. आणि मम्मीनी सांगितलं आहे पीठ भिजून झाल्यावर असाच गोळा बनवून नाही ठेवायचा, त्याच्यावर बोटं उमठायची. आता ते का? तुम्हाला प्रश्न पडला असेल, मला पण पडला होता. मम्मीला मी विचारलं का गं बाई मम्मी असं, तर तिने सांगितलं जास्त पंचायती करू नको, जेवढं सांगितलं तेवढं ऐक. आता आईने सांगितलं म्हटलं तर ऐकावंच लागणार, नाही तर चप्पल पडेल. त्याच्यामुळं मी काय जास्त पंचायती करत नाही. तिने जे सांगितलं ते पहिल्यापासूनच करत आली. तर चला आता मी बनवते खीर. तर खीरची पण रेसिपी तुम्हाला देते. मग सगळ्यात पहिले मस्त कढई तापून घेतली, त्याच्यामध्ये टाकलं तूप. तूप टाकल्यानंतर आपण जे काजू बदाम कट करून ठेवले होते ते पण छान असे भाजून घेतले आणि नंतर वाटीमध्ये साईडला काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये मी टाकली शेव. आता ही विकतची शेव आहे बरं का, नाही तर म्हणशान बाई श्वेता तर लईच सुगरणी आणि लईच कष्टाळू आहे, घरी बनवली काय, तर असं अजिबात नाही आहे. विकत आणलेली शेव आहे, त्याच्यामध्ये काजू बदाम टाकून ते पण परतून घेतले. नंतर त्याच्यामध्ये टाकलं दूध. दुधाला छान अशी उकळ आली होती, मग साखर टाकली. इथे झाली आपली खीर
रेडी. बघा किती छान, घरामध्ये पण असा मस्त वास सुटला होता खिरीचा. खिरीचं ठेवलं बाजूला आणि त्याच्यावर ठेवलं मी कुकर. आता कुकर ठेवला तर कुकरमध्ये मी करणार आहे भात. आता तुम्ही म्हणत असाल, बाई श्वेता तू नुसतीच रेसिपी दाखवते, छोलेची रेसिपी, बटाट्याच्या चटणीची, खिरीची, नेमकी तू करते काय? तर आज होतं माझं गुरुचरित्र पारायणाची सांगता. म्हणूनच मम्मी घरामध्ये असं छान असं स्वयंपाक करत होती. खीर, छोलेची भाजी, बटाट्याची चटणी, चपाती आणि भात. तर याचीच माझी तयारी चालू होती. आणि जास्त काही मला माहीत नव्हतं, कारण मी पहिल्यांदाच घरामध्ये गुरुचरित्र पारायण करते. तर त्याच्यामुळे काही चुका वगैरे होत होत्या माझ्याकडून, पण मग मी विचारून सगळ्या गोष्टी करत होते. आता घरामध्ये मी पहिल्यांदाच करते. केंद्रामध्ये केलं होतं एकदा दोनदा, पण घरातले नियम वगैरे असतात भरपूर, ते मला माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी काही घरामध्ये करत होती. पारायणाचे काही नियम होते, काही अटी होत्या, त्या सगळ्या मी विचारूनच करत होती. आणि भीती पण होती का बा चूक नाही झाली पाहिजे, आपण सगळ्या गोष्टी मनापासून करतोय. तर ठीक आहे, महाराजांनी घेतल्या माझ्याकडून सगळ्या गोष्टी करून आणि त्याचीच सांगता करायची होती, म्हणून हे सगळं चालू होतं. तर अर्शुप्राणित त्यांचं आवरायचं चालू होतं. चहा वगैरे पित होते, त्यांचा नाश्ता चालू होता. मग मी लगेच इथे घेतला चपात्या बनवायला. आता चपात्या पण एकदम फास्ट बनवायच्या होत्या, कारण त्याच्यानंतर मला जायचं होतं गावामध्ये. मला आणायचे होते फुलं आणि हार. भाऊंच्या फोटोसाठी, स्वामींच्या फोटोसाठी आणि मंदिरासाठी असे 2-3 हार आणायचे होते आणि फुलं आणायचे होते. तर इतक्या फास्टमध्ये मी चपात्या करते. हा जर स्पीड माझ्या आयुष्यामध्ये जर असता ना रोजच्या जीवनामध्ये, तर खरंच मी कुठं निघून गेली असती. पण ह्या सगळ्या गोष्टी मोबाईलवर इंटरनेटद्वारेच होऊ शकतात. आपल्या आयुष्यामध्ये इतकं स्पीड तर कधीच येणार नाही, असं तरी मला वाटतं. तर चला ठीक आहे, पटकन चपात्या करून घेते. चपात्या करून घेतल्या आणि लगेच मी गावामध्ये गेली, कारण मला फुलं आणायचे होते. जसं मी तुम्हाला सांगितलं, गावात गेलेलं शूट नाही केलं. आल्यानंतर डायरेक्ट इथे साडी वगैरे घालून तयार झालेली होती. डायरेक्ट तिथे तुम्हाला दाखवते पापड तळताना, कारण सगळं झालेलं होतं. माझे पापड तळायचे बाकी होते. पापड पण मी काही जास्त नाही तळणार आहेत, नैवेद्यापुरतीच तळणार आहे. दीदींनी सांगितलं होतं का 4 ताटं करायचे. आता ते कोणाकोणाला, एक दत्त महाराजांना, एक स्वामी महाराजांना आणि आपल्या एक कुळदेवीला आणि एक ग्रंथाला, असे मी 4 नैवेद्य दाखवायचे होते. मग फक्त 4 नैवेद्यापुरती चपात्या करून घेतल्या आणि पापड पण तळून घेतले. ताटं भरून झाल्यानंतर मी गेली सगळे ताटं घेऊन वरती. नंतर खाली यायचं म्हटल्यावर खूप जास्त धावपळ होईल, वर खाली करता येणार नाही, म्हणून मी आधीच वरती जाताना ताटं घेऊन गेली. आता स्वामी महाराजांना हार घालून घेतला, देवघराला हार घालून घेतला, सर्व देवांची पूजा वगैरे करून घेतली. मस्त अशी पूजा करून झाल्यानंतर मला दाखवायचे होते नैवेद्य. घड्याळीमध्ये बघितलं तर बरोबर 10:22 झाले होते. म्हटलं आपलं सगळं टायमावर झालं पाहिजे. त्याच्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला, आरती वगैरे करून घेतली 10:30ला. त्याच्यानंतर आली डुग्गू. मला माळ जपायची होती, कालभैरव अष्टक घ्यायचं होतं, पण डुग्गू काही मला आवरूनच देत नव्हती. इथे मी माळ जपत होते आणि मागे येऊन उभी राहिली होते. तिला पण मांडीवर घेतलं. मस्त अशी आम्ही दोघे आज्या नात्यांनी माळ जपली. डुग्गूला स्वामींचा नमस्कार करायला लावला आणि माझ्या शहाण्या बाळाने खूप छान असा नमस्कार केला. तिला जे काही सांगितलं ती अशी मस्त ऐकते, पण हट्टी पण खूप झालेली आहे. तिची मम्मी पण इथे बसलेली होती. डुग्गूचे आम्ही काही फोटोशूट केले तिथे महाराजांसमोर देवप्पा वगैरे करताना. फोटोशूट झाल्यानंतर तिचे पप्पा आले, आकाश आला, आम्ही सगळ्यांनी जेवणं केले आणि आम्ही दोघे आजी नाते एकाच ताटामध्ये बसलो जेवण करायला. जेवण झाल्यानंतर तिच्या मम्मीने घेतलं झाडू मारून आणि मी लागले भांडे घासायला. आता आम्ही काम करणार आणि आमचं बाळ असंच बसणार, असं तर होणारच नाही ना. आमच्या बाळाला पण मध्ये आमच्या मदतीला यायलाच पाहिजे. डुग्गूची लुडबुड चालू होते, माझे भांडे पडले होते आणि तिला झोप पण येत होती. म्हटलं तिच्या मम्माची पहिले ओटी भरून घेऊ, त्यांना घरी पाठवून देऊ आणि आपण जाऊ अर्शुप्राणितला शाळेतून आणायला, कारण आज होता शनिवार आणि ते 1 वाजताच घरी येणार होते. मस्त असं डुग्गूला हळदी कुंकू लावून घेतलं, तिच्या मम्माला हळदी कुंकू लावून घेतलं, तिच्या मम्माची ओटी भरली. तिच्या मम्माने माझं दर्शन घेतलं आणि तिला असं वाटलं का मला काही खायलाच दिलं नाही, तर तिला पण खायला दिलं आणि त्या दोघींना दिलं घरी पाठवून, कारण मला जायचं होतं शाळेमध्ये अर्शुप्राणितला आणायला. कसे झाली खीर? कसे झाले? आवडले का? जेवण नाही करायचं का बरं? अर्श तुला? बरं. माझ्या बाळांना मी बनवलेली खीर जास्त आवडते, म्हणून ते सगळ्यात पहिले खीर खातात आणि नंतर जेवण करणार होते. राहिलेले सगळे कामं मी आवरून घेतले आणि त्यांना दोघांना जेवायला दिलं.
तर सगळं आवरून झालं, किचन वगैरे सगळं साफ केलं. आरशुप्रणीतचे पण जेवणं झाले. काही छोट्या मोठ्या क्लिप मी शेअर नाही केल्या. आरती वगैरे पण घेतली होती मी, पण खूप जास्त वेळ होत होता आणि दीदींनी मला सांगितलं होतं का 10:30ला आरती घ्या म्हणून. तर त्या हिशोबाने मला करायचं होतं, म्हणून मग मी काही जास्त शूट करायच्या भानगडीत पडली नाही, कारण मला ते महत्त्वाचं होतं. म्हणून मी ते सगळ्या गोष्टी पटपट आवरून घेतल्या आणि जे आवरून वगैरे झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला, आरती वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर परत शूट करायला घेतलं. तर कोणी असतं घरामध्ये तर मग नक्की शूट झालं असतं, व्हिडिओ वगैरे घेतले असते. पण हर्षप्रणीत पण नव्हते, त्याचे पप्पा पण नव्हते, त्याच्यामुळे मग मला काही शूट करता नाही आलं. 1-2 नंतरला डुग्गू आणि तिची मम्मी आली होती, तेव्हा थोडंसं शूट केलं, पण त्याच्या आधी कोणीच नव्हतं. तर चला, घेशाल तुम्ही मला समजून. आणि स्वामींना मी प्रार्थना करेल का पुढच्या वेळेस नक्कीच माझ्याकडून डबल एकदा गुरुचरित्र पारायण करून घ्या आणि त्यावेळेस माझा सगळा परिवार माझ्यासोबत असला पाहिजे. माझे मुलं, माझा नवरा वगैरे सगळे आम्ही सोबत असले पाहिजेत सांगता करू तेव्हा. तर बस, जास्त काही नाही, एवढंच. काही चूक झाली असेल तर स्वामी नक्कीच क्षमा करतील मला आणि माझ्याकडून अशीच त्यांची सेवा करून घेतील. श्री स्वामी समर्थ. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.